श्रीमन्तं मुक्तिभर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वंदे नंतगुणार्णवम। पंचपरमेष्ठी भगवान की। हात कुणी तुमच्या बांगड्या घेणार नाहीत, व्यवस्थित करा। पंचपरमेष्ठी भगवान की। अहिंसामय विश्व धर्म की। सिद्धांत शास्त्र की। चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांती सागर जी महाराज की। संत शिरोमणी आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु प्रातस्मरणी शांतमूर्ति वासल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की। 3 कम 9 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत सकल कीर्ती महामुनिराज मूलाचार प्रदीप या महान ग्रंथामध्ये 9व्या अधिकारामध्ये समयसार नावाचा जो एक अध्याय आहे, त्या अध्यायाला सारभूत समस्त आगमाचं सार, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि तपश्चरणेचं सार सांगून सर्व सज्जनांनी असा पुरुषार्थ करून आपल्या आत्म्याची सिद्धी करून घेतली पाहिजे, अशा पद्धतीची चर्चा करून जे वीतरागी तपस्वी महामुनिराज असतात ती निर्मल अशा द्रव्य क्षेत्र काल आणि भाव शुद्धीचा आश्रय घेऊन, उत्कृष्ट सहननाचा आश्रय घेऊन सम्यक दर्शन ज्ञान आणि चारित्र रूपी आचरणाला धारण करून ते लवकरात लवकर कमी वेळेत मोक्षाची प्राप्ती करून घेतात, अशा पद्धतीची भावना आपण पूर्वचर्चेमध्ये बघितलेली होती। आणि आज चारित्र्याशिवाय कोणीही आपला आत्मा आणि परमात्मा शुद्ध करू शकत नाही, याची चर्चा या ठिकाणी बघायची आहे। धीरो वैराग्य संपन्न शिक्षित्वा स्तोकमागमम् चारित्राचरणात् सम्यक् दृष्टि शुद्ध्यति नापरा। आचार्य भगवंत या ठिकाणी सांगतात, आणखी एक गाथा सांगितलेत। वैराग्यवर्जितो ज्ञानी पठित्वा सकलागमम् चारित्र विकलो जातो न शुद्धति विधेर्वशात्। जो धीर वीर और वैराग्य को धारण करने वाला सम्यक दृष्टि थोड़ा सा आगम भी पढ़कर चारित्र का पालन करता है, वह पुरुष उस चारित्र को पालन करने से ही शुद्ध होता है। बिना चारित्र के कोई भी मनुष्य शुद्ध नहीं हो सकता। जो ज्ञानी पुरुष वैराग्य से रहित है, वह समस्त आगम को पढ़कर भी यदि चारित्र धारण न करे तो वह कर्म के बंधन से कभी शुद्ध नहीं हो सकता। जे धीर, धीर म्हणजे काय? ज्यांच्याकडे धैर्य आहे। धैर्याचा अर्थ काय? पेशन्स पाहिजेत। काय पाहिजेत? पेशन्स। बंडू भैया पेशंट नव पेशन्स। हां, इथं आपल्याला काही दवाखाना चालवायचं ॲडव्हर्टाईज करायची नाही। पेशन्स
बघा, दोन प्रकारच्या भावना असतात. विषय आला म्हणताना एकदम लक्षात सांगतो. जिथं सेवा भाव अशा भावनेतून ज्या वेळेला एखादं कार्य करत असतं त्याही कोणत्याही प्रकारचा दोष येत नाही. परंतु ज्या ठिकाणी उद्योग आणि बिझनेसच्या भावना असतात त्या ठिकाणी फार पाप लागतं. इथं प्रेरणाताई, अभिषेक दादा इथं आलेत. आमचं सारखं चर्चा होत्या. मी माझ्या धर्माला प्रामाणिकपणे राहतो आणि ते त्यांच्या बिझनेस बुद्धीमध्ये आपलं कसं हॉस्पिटल चाललं याच्यासाठी ते प्रामाणिक असतात. प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी प्रामाणिकपणाचं काम करण्याचा प्रयत्न करत असतो. पण साधूंना अत्यंत सावधगिरीनं काम करायचं असते. एक आपल्या पोटाच्या उदरनिर्वाहासाठी एक वेळ आणि परिस्थिती पडलेली जी डोंबाऱ्याची मुलगी असते, त्या डोंबाऱ्याच्या मुलगीला जसं तारेवरची कसरत करत असताना एक सेकंदसुद्धा बॅलन्स बिघडून चालत नाही, तसं साधूंना कोणतंही सामाजिक धार्मिक काम करत असताना आपला बॅलेन्स विचारांचा बिघडून चालत नाही. आचार्यशींच्यापाशी एक दिवस एक अत्यंत धार्मिक परंतु उद्योगच ज्यांचा डॉक्टरकी आहे असे डॉक्टर आले. त्यांनी चांगला दवाखाना निर्माण केला आणि दवाखान्याच्या निर्माणासाठी त्यांनी आशीर्वाद मागायला आले. आचार्यशी ह्या दिवशी दवाखान्याचं उद्घाटन करणार आहे, ओपनिंग करणार आहे आणि आशीर्वाद द्या. वर्षाला त्या परिवाराच्या वतीनं आचार्यशींच्या ठिकाणी किंवा संघव्यवस्था काय सेवेच्या ठिकाणी धर्माच्या ठिकाणी वर्षाला नाही म्हटलं तरी 5-50 लाख रुपये दान ते करत होते. असे डॉक्टर्स परिवार होता. पण आचार्यशींनी आशीर्वाद दिला नाही. त्यांनी विचारलं जिज्ञासा वृत्तीनं की आचार्यशी का, मी तर सेवाच करणार आहे. त्यावेळी आचार्यशींनी स्पष्ट सांगितलं, तुम्ही स्वतःच्या खिशातले पैसे घालून ज्या वेळेला 10-20 कोटीचा दवाखाना बांधता त्यावेळी तिथं सेवा राहत नाही, तिथं उद्योग राहतो. आणि तुमच्या दवाखान्यासाठी मी आशीर्वाद देणं म्हणजे इनडायरेक्टली लोक आजारी पडून तुमच्याकडे येणं हा त्याचा अर्थ होतो. आणि मी लोकांना आजारी पडण्यासाठी आशीर्वाद देणं हे माझ्यासाठी तर नाही आचार्यशी असं नाही. अरे तुझा दवाखाना चांगला चालू दे, तुझा दवाखाना चांगला चालणार कवा? लोक आजारी पडल्यावरच चालणार. आता अक्षयला एक मी आशीर्वाद दिलो तर चालते, बाबा तुझा चांगला धंदा होऊ दे. म्हणजे त्याचा चांगला धंदा व्हायसाठी लोकांच्या मनात पूजेचे भाव व्हायला पाहिजेत. म्हणजे आम्ही लोक पूजा करायचे भाव झाल्यावर ह्या लोकांना का मिळणार? पण ह्या गोष्टीमध्ये आचार्यशी म्हणले की इनडायरेक्टली मी लोक आजारी पडण्याचे भाव करतोय असं होईल, त्यामुळे मी ह्या गोष्टीसाठी होऊन देत नाही. म्हणून मी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना कायम सांगतो की दवाखाना लोकांची सेवा करण्यासाठी करत असताना आपण एवढी चांगली सेवा करायची, एवढे आपले विचार पवित्र पाहिजेत, एवढी आपली भाषा मृदू पाहिजे, एवढे आपले परिणाम तिथं चांगले पाहिजेत की इथं एकदा येणारा पेशंट असा बरा झाला पाहिजे की परत त्याला इकडे येण्याची म्हणजे तो आजारी पडण्याची वेळच येऊ नये. त्याला एवढं चांगलं आपण मार्गदर्शन करायचं की तो घरात त्याचं खानपान राहण विचार असं ठेवला पाहिजे की तो दवाखान्याकडे यायची त्याची परिस्थितीच असू नये. आणि चुकून त्याच्या कर्माच्या उदयात तो जरी आला तरी त्याला असं वाटलं नसलं पाहिजे की इथं पण बिझनेसच चालू झाला आहे. कधीही करायचं नसतो. आपण समाजाच्या जीवावरती बांधले आणि समाजाचं काम करत असताना त्याचा जर उपयोग समाजाला आणि गोरगरीब लोकांना होत नसेल तर मग ते बांधून उपयोग काय?
मग आम्ही लोक समाजाला एक स्वप्न दाखवायचं आणि काम करताना वेगळ्या पद्धतीनं काम करायचं असं नसतं काम म्हणे. म्हणून कोणतंही काम करत असताना ना फार पेशन्स पाहिजे. अमिताभ बच्चनसारख्या एका महानायक कलाकाराला सुद्धा 1988-89 ते किंवा 1-2 साल मागं पुढं माझ्यासाठी होत असेल, 90 ते 95-94 ही 4-5 वर्षे अशी होती की त्याला फ्लॅट भाड्याने घेऊन राहायची पाळी आली. पूर्ण कर्जबाजारी दिवाळीत निघाला. तुम्ही मी गाणं म्हणताना, मी प्रवचन करताना हसतायचा, खरका आवाज आहे याचा म्हणून, पण लक्षात ठेवा त्याच्या आवाजावरच तो एवढा मोठा झाला. कोण? अमिताभ बच्चन. तसं माझा आवाज कसला पण असू दे, आवाजाला महत्त्व नाही, सुराला महत्त्व आहे. मी कधी माझं सूर आणि ताल सोडत नाही. अमिताभ बच्चनच्या त्या कडक आवाजामुळं त्याला परत कौन बनेगा करोडपती ह्याच्यामध्ये त्याला संधी मिळाली आणि तो आज परत एवढा श्रीमंत झाला. ही माणसाची एक पडझडणीची वेळ असते. साधूंच्या आयुष्यातसुद्धा जडणघडणीची एक वेळ असते, अशुभ कर्मांचा वेळ असतो. तुमच्या श्रावकांच्यासुद्धा एक अशुभ कर्माची वेळ असते. कुठलंही चांगलं पुण्यकर्म असू दे किंवा पाप कर्म असू दे, शुभ कर्म असू दे अशुभ कर्म असू दे, त्याची एक कालावधी ठरलेली आहे, त्याची सत्ता एक ठरलेली आहे. आणि जैन धर्मात नेमिचंद्र आचार्य भगवंतांनी कर्मकांडजी या महान ग्रंथात स्पष्ट सांगितलं की अशुभ कर्माचा काल जास्त असतो, शुभ कर्माचा कमी असतो. अशुभ कर्माचा काल जास्त असतो. का जास्त असतो? त्याच्यात सांगितलं की असाता वेदनीय, वेदनीय कर्माची स्थिती उत्कृष्टतेनं 30 कोडाकुडी सागर अशी सांगितली. त्याच्यामध्ये असाता वेदनीची 30 आणि साताची फक्त 15 सांगितली, निम्म्यावर आणली. मिथ्यात्वाची चारित्र्यमोहनी कर्माची स्थिती 70 कोडाकुडी सागर आणि चारित्र्यमोहनीची 40 कोडाकुडी सागर. आणि या मिथ्यात्वाचा एवढा मोठा उदय, तेच सम्यक्त्व घेतला, शाईक सम्यक्त्व झालं तर तुम्हाला काय तिथं नाश व्हायचा संबंध नाही. पण उपशम सम्यक्त्वाची तर फक्त अंतर्मूर्तापुरतीची स्थिती आहे. आणि शायोपशमिक सम्यक दर्शनाची 66 सागर एक ते काय चतुर्थ कालातली 2 पूर्व कोटी कुछ कम 2 पूर्व कोटी 66 सागर एवढं त्याचं काय पूर्ण उत्कृष्ट अधिक. म्हणजे परवासुद्धा देशमुख साहेबांनी सांगितलं की चांगली माणसं कमी असतात आणि यांचं आयुष्यसुद्धा कमी असतं. आज सकाळी मरणकंडिकेमध्ये आचार्य भगवंत अमित सागर महाराजांनी, अमित गती महाराजांनी सांगितलं की ह्या विश्वामध्ये स्वार्थासाठी, स्वतःसाठी आणि स्वतःच्या परिवारासाठी जगणारी लोक हजारो आहेत, पण इतरांच्या सुखासाठी, इतरांच्या कल्याणासाठी, इतरांच्या परिणामांच्यासाठी, इतरांच्या सुखासाठी, समाधानासाठी आणि सेवेसाठी जगणारी लोक कुठंतरी एखादा असतो. आपण कशामध्ये आपलं नाव लागलं पाहिजे विचार करा. आमच्या रुईच्या पल्लूदादांची परिस्थिती लई श्रीमंत आहेत असं नाही, अत्यंत सामान्य परिस्थिती. आमच्या हॉस्पिटलमध्ये काम करणारा सौरभ असू दे, आकाश असू दे किंवा अन्य सगळी जे आता मुली डॉक्टर वगैरे आहेत, परिस्थिती फार चांगली अशी नाही. कष्टातूनच त्यांच्या आईवडिलांनी त्या सगळ्या दोन्ही मुलींना सगळ्यांना डॉक्टर केले. आकाश वगैरे फार श्रीमंत आहेत असे नाहीत, मीडियमसुद्धा नाहीत ते. पण पल्लूदादांना तिथं आम्ही काय थोडं मानधन देतोय, तो घेताना सुद्धा त्याच्या डोळ्यात पाणी येते. परवा तर त्यांनी अर्ज लिहून दिला की मी भगवंतांची पूजा, गुरूंच्या मंदिराची पूजा हे सगळं आजीवनपर्यंत
मी सकाळी 7 वाजता येऊन 11 वाजेपर्यंत भगवंतांच्या मंदिराची सगळी पूजा आणि त्याच्यानंतर 2 तास पंचकर्म पंचकर्म आहे पुरुषांचं महाराजांचं, ही 11 वाजेपर्यंतची जी सेवा आहे मी आजीवनपर्यंत फ्रीमध्ये करतो. मला 1 रुपयेसुद्धा मानधन नको. भगवंतांच्या पूजेचं आणि गुरूंच्या सेवेचं मी पैसे घ्यायला लागलोय. माझं मला मनाला कसं तर व्हायला लागलं. मग तो अर्ज माझ्याकडे आला. मी त्यांना परवा समजावून सांगितलं, तुम्ही काम करताय म्हणून पैसे देत नाही, तुमची मुलं अजून शिकायला लागलीत म्हणून आम्ही मदत करतोय. नाही महाराजजी, तुमच्या आशीर्वादानं आमचं सगळं चांगलं आहे. सगळं जरी चांगलं असलं तरी एवढं सगळं समजावून सांगितल्यावर पण त्यांनी 1 बेडचं 51,000 रुपये दान दिलं, लक्षात ठेवा. मग तुम्ही असं पैसे देणार आहे काय? द्या, आम्ही तुमचं पण मत मोडणार नाही आणि आमच्या विचारांना पण आम्ही ठेवणार. सगळ्या पोरांची सगळी लोक अशी कामं करतात. हॉस्पिटल दानदातरांच्यामुळं तर उभा झालंयच, पण अशी काम करणाऱ्यांची टीम एवढी चांगली आहे, निस्वार्थपणे जगण्याचा प्रयत्न करत असतात, अत्यंत प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळं पेशन्स हे सगळं एक वेळ असते, ती वेळ निघून जाण्यासाठी धैर्यवान राहायचं असतं. चहा किती जरी तुम्हाला आवडत असला, कुठलाही आवडू दे, GSच्या आवडू दे, सरस्वती आवडू दे, ब्रुक बॉन्ड काय कुठलं काही कुठलाही चहा आवडू दे, चहा किती जरी आवडला तर शेवटी बशीत घालून फुकल्याशिवाय पिऊन चालत नाही. त्याला गार थोडा थंड होण्यासाठी वेळ वाट बघायला लागते. असा एकही महापुरुष कुंभोजमध्ये नाही की पातेल्यातनं काढलं, गाळलं आणि लगेच तोंडाला लावलं. काय पातेलच तोंडाला लावत आहे? नाही ना. एक बशीत जरी कपातनं जरी प्या लागलो तरी तेवढंच एक गोट पिणार, त्याला फुकणार, 1 मिनटं थांबणार, मग पिणार. मग चहा पिण्यासाठी आपल्याला 5 मिनटं वेळ लागते. तर आयुष्यातली एक अशुभ कर्माची वेळ निघून जाण्यासाठी आणि एक चांगल्या वेळेची वाट बघण्यासाठी आपल्याकडं थोडं दिवस जो वाट बघण्याची जी प्रक्रिया आहे, जे धाडस आहे, जो धर्म आहे, त्याला म्हणतात धीर. धीर म्हणजे धैर्य, पेशन्स. यश तुमच्या हातामध्ये एक पुस्तक आहे, त्या पुस्तक शिवखेडाचं. त्याच्यामध्ये एक त्या मुलगीचं मला नाव सांगता येत नाही, मला नावं पाठ नाहीत आणि काही नावं अशी असतात ते परदेशातली वगैरे आमच्या लक्षात राहत नाही. पण जिनं पहिली महिला जिनं खाडी म्हणजे समुद्र पार करण्याचा विक्रम केली 1960, 65, 70 सालाच्या वेळेला, तिचं उदाहरण देताना सांगितलं की ती पहिल्यांदा ज्या वेळेला ह्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन ती खाडी पोहण्याचा प्रयत्न केली, धुकं होतं, त्यामुळं तिच्या ती गॉगल असतो, गॉगल त्याच्यावर धुकं पडल्यामुळं ते पुढलं दिसत नव्हतं आणि ती करून पोहून थकली आणि अजून कुठं ते हेच दिसेना, काय तर किनारा म्हणजे जिथं आपल्याला फज्जा पोचायचं आहे ती दिसेना. म्हणली पवायचं थांबली, डोळ्यावरचा गॉगल काढले आणि तिला वर घेतलं नावेत, जहाजात आणि घेतले आणि मग ती गॉगल काढून बघते तर 2-2.5 किलोमीटर फक्त शिल्लक राहिलं होतं. 25-30 किलोमीटर पोहत गेली ती आणि तेवढं राहिल्यावर तिला त्यावेळी ती एक वाक्य म्हणली, माझ्यात क्षमता नव्हती असं नव्हतं, मी 25 किलोमीटर पोहू शकतोय, 40 किलोमीटर पोहू शकतोय, तर 2-3 किलोमीटर पोचलो नसतो काय? माझ्यात क्षमता होती पण धैर्य नसल्यामुळं, पेशन्स नसल्यामुळं मी माझा हातपाय चालवणं थांबवलं. आणि तीच मुलगी परत 6 महिने एवढी प्रॅक्टिस केली आणि परत त्याच्यात भाग घेतली आणि तिनं ह्यावेळी ठरवली की जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत हातपाय चालवायचंच, किती पण वेळ लागू दे. आणि त्या मुलगीनं पुरुषांच्या लेवलनं टायमिंग कवर करून इतिहास नोंद केली. लक्षात ठेवा महिला.
इतिहास नोंद केली. धैर्य पाहिजे, पेशन्स पाहिजे, सगळं कामं होतात जीवनामध्ये. आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी यशस्वी ठरत असतात. पंचम ह्या हुंडा उत्पन्नी कालाच्या प्रभावामुळं भरत चक्रवर्तीचा पराभव झाला. तुम्ही आम्ही कुठल्या झाडाचा पाला. पहिल्या तीर्थंकरांना विकल्प झाले मुलींचे, आपण कुठल्या झाडाचा पाला. उद्या ज्यांची आपण मुकुट सप्तमी करणार आहे त्या भगवंतांना सुद्धा उपसर्ग झाला. ज्यांना आपण आपले आराध्य दैवत म्हणतोय त्या आचार्य शांतीसागर महाराजांच्यावर उपसर्ग झाला. त्यांच्या जीवनात संकट आली. आपल्या तर धर्मामध्ये भगवान प्रभू रामचंद्र मोक्षाला गेलेत, सिद्ध भगवान झालेत. पण हिंदू धर्मामध्ये सुद्धा देवत्व म्हणून ज्यांना आदर्श मानलं जातं त्या प्रभू रामचंद्रांना वनवास भोगायची पाळी आली. लक्ष्मण त्यांचा भाऊ, एवढं ते स्वतः असून स्वतःच्या भावाला वाचवू शकले नाहीत. मग हे संकट, दुःख, अडचणी, अपमान, सन्मान जे काही हे जगात चाललंय, जे माझ्याबरोबर घडा लागलंय ते पहिल्यांदा माझ्याबरोबरच घडा लागले का? ह्याच्या अगोदर कोणाबरोबर घडलं नाही का? मग ज्यांच्याबरोबर हे घडलंय, ज्यांनी धीर संयम पालन केलं ते कुठे गेले? आणि ज्यांच्याकडं धीर संयम पेशन्स क्षमा दया करुणा नव्हती ते कुठे गेले? या दोन्हीचा अभ्यास व्यवस्थित शांततेनं आपण चिंतन करून मग आपणच ठरवायचं आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुम्हाला पेशन्स ठेवलं, मी ठेवलं तर मी उच्च स्थानावर जाणार आहे, नाही ठेवलं तर मी खाली जाणार आहे. दुसरे कोणी आम्हाला नेऊ शकत नाहीत. नाही, चांगलं करण्यासाठी सुद्धा सगळे बाह्य निमित्त आहेत आणि वाईट होण्यासाठी सुद्धा सगळे बाह्य निमित्त आहेत. उद्याची एक मुकुट सप्तमी तुम्ही टायमात आला, आत्तापर्यंत जसं आलाय तसं, आणि उद्या मला एक 1.5 तास 1.25 तास वेळ पार्श्वनाथ भगवंतांचं चरित्र तुमच्या पुढं मांडायला जर मला वेळ मिळालं आणि ते मिळालेलं तुम्ही आज जर उद्या स्वीकारला आणि तेवढं पेशन्स क्षमाभाव ठेवून जर तुम्ही आणि मी जर जगण्याचं ठरवलो तर लक्षात ठेवा, आजपासून 10व्या भावात तुमची आणि माझी स्टोरी सांगण्यासाठी कोणतरी लोक बसलेले असतील. आपण उद्या पार्श्वनाथांची स्टोरी ऐकणार आहे आणि ती ऐकल्यानंतर काय, आज सुना काय सांगितलं, कल सुना आज बना, वाक्य सांगितलं की नाही. काल ऐकलंय तसं आज आपण वागलं तर तो सज्जन माणूस असतो. तसं कल सुना और परसो जिया असं जर तुम्ही करायला चालू केला, उद्या ऐकला आणि उद्यापासून तसं आपण तुम्ही मी सगळी वागायचा प्रयत्न केलो तर आपल्या पुढच्या 10 भावामध्ये तुमची आणि माझी स्टोरी सांगण्यासाठी लोक स्टेजवर बसलेले असतील आणि ऐकायला लोक खाली बसलेले असतील. म्हणून धीर, वीर आणि वैराग्याला धारण करणारे, वीर म्हणजे शौर्य, धाडस, ज्यांच्यामध्ये क्षमा आहे, धैर्य आहे आणि धाडस आहे. काल बाहुबली ते संदीप ज्यांनी PhD केली त्या शिक्षकांनी बोलताना काय, कोणतरी बोलताना एक जण म्हटलं, क्षमा वीरस्य भूषण, मी महाराजांच्या सगळ्यांची क्षमा मागून मग मी बोलतो. क्षमा हे वास्तविक क्षत्रियांचं लक्षण आहे. आपल्यापेक्षा मोठ्यांना कोणीही क्षमा करेल. माझी इंद्रजित दादांना उत्तर देण्याची माझ्याकडे क्षमता नाही, म्हणून मी माझ्यात आणि इंद्रजित दादांचं वैरत्व झालं नाही, मी इंद्रजित दादाला क्षमा केलो, काय त्याच्यावर काय भांडायचं आहे, माझा धर्म क्षमा आहे. ती क्षमा नाही, आपल्यापेक्षा लहानांना मी महावीर दादाला प्रत्युत्तर देऊ शकतो, त्याला मी लढाई करू शकतो, मी त्याच्यावर विजय मिळवू शकतो, हे सगळी माझ्याकडे सामर्थ्य आहे. तरीसुद्धा मी महावीर दादाला ज्यावेळी क्षमा करेन
त्यावेळी खरं ती क्षमा असते. ती क्षमा तिथं खरी आहे. आपल्यापेक्षा शक्तिशाली लोकांना क्षमा करणं म्हणजे फार मोठा धर्म केलाय असं नाही. आपल्यापेक्षा शक्तिहीन दुर्बल लोकांना ज्यावेळी आपण क्षमा करतो त्यावेळी ते वीरांचं आभूषण असतं. म्हणून जे धीर आहेत, गंभीर आहेत, वीर आहेत आणि वैराग्याला धारण करणारे आहेत, असे सम्यक दृष्टी मुनी महाराज थोड्या सुद्धा आगमाला फार ज्ञान पाहिजे असं काही नाही. भेद विज्ञानाचं ज्ञान आणि आपण जिथं काम करतोय, आपण जे आचरण करायला लागलोय ते आचरण व्यवस्थित करणे एवढं थोडं जरी ज्ञान तुमच्याकडं आणि आमच्याकडं झालं तर आम्हाला फार ज्ञानाची आवश्यकता नाही. आणि तेवढं ज्ञान ज्यावेळी आपल्याकडं होतं तेवढ्या ज्ञानाचं वाचून चारित्र्याचं पालन करतो. आणि असे महामुनिराज चारित्र्याचं पालन करून स्वतःची शुद्धी करतात. काय करतात? स्वतःची शुद्धी करतात, आत्म्याची शुद्धी करतात. बिना चारित्र्यके, चारित्र्याशिवाय कोणीही मनुष्य शुद्ध होऊ शकत नाही. ऐकायला काय झोपायला आहे? म्हणून घरात बसून गादीच्या वर आणि पंख्याच्या खाली बसून मी शुद्ध आहे, मी बुद्ध आहे, आत्मा वेगळा आहे, बाळ्या का मनापासून असली बघा. शरीर नाशवंत आहे, आत्मा शाश्वत आहे. बंडू भैया कोणी नाही कुणाचे, नाते जारे फुकाचे. आणि दीक्षा घी की अजून 2 पुतणी शिका लागल्यात. इथं वृषाली ताईंच्यावर खांद्यावर 1-2 भाच्यांची जबाबदारी आहे आणि तुमच्यावर 2 पुतण्यांची जबाबदारी आहे. आणि तुम्ही शिकवला तरच ती शिकणार आहेत, नाहीतर काय शिकणारच नाहीत. तुम्ही केला तरच होणार आहे, नाहीतर काय होणारच नाही. कणी हां परदेशामध्ये आजपासून 45-50 वर्षापूर्वी एक उद्योगपती होते. एक उद्योगपती. हेच तुमच्या हातात हे पुस्तक वाचा, त्याच्यात नावासकट कालावधी सकट आहे. एक उद्योगपती होते, धार्मिक चांगल्या विचाराचे होते आणि ते रोज सकाळी इव्हिनिंग वॉकिंगला जात होते, फिरायला. का काय झालं? सकाळीला काय म्हणायचं असते? हां, आमच्या घरावरूनच तेवढं इंग्रजांचं विमान गेलं नव्हतं, त्यामुळं आम्हाला त्यातलं काही इंग्लिश काय लई येत नाही. तुमच्या गावावर फिरत होतं बहुतेक सगळं, म्हणून तुम्हाला सगळ्या आजीला सुद्धा इंग्लिश येते. मॉर्निंग वॉकिंग, ते मॉर्निंग वॉकिंगला ते रोज सकाळी फिरायला जात होते. आणि फिरायला गेल्यानंतर एक दिवस त्यांना लहान मुलाचा आवाज रडलेला ऐकू आला. सत्य घटना आहे, फक्त ते माझं दुर्भाग्य आहे, मला नावं लक्षात राहत नाहीत. पण मी सिद्धांताला कधीही सोडत नाही लक्षात. आणि म्हणून मला लक्षात नसते म्हणून मी पुस्तकाचं नाव लक्षात ठेवतो आणि ते तुम्हाला वाचा म्हणतोय, त्या निमित्तानं वाचशीला. तर त्या लहान मुलाचा आवाज ऐकू आला. अक्षय, कुणाचा आवाज आला? तुझ्यासारख्या लहान मुलाचा आवाज ऐकू आला. आणि मग ती इकडं तिकडं बघायला करते, लहान मूल दिसनाच. शांत आवाज कुठनं येतोय बघितले तर मोठाच्या मोठा कचरा कुंडी होती तिथं, मोठी महानगरपालिकेची नसतात की अशी मोठी, तसल्या कचऱ्या कुंडीतनं आवाज यायला लागला. तिथं जाऊन बघतात आणि वरचे थोडं कचरा काढतात तर इतकं गोंडस लहान मूल. लोकांची प्रवृत्ती काय असते मी महावीर दादा 2 गोष्टी याच्यातनं शिकवणार आहे. त्यामुळे लई लक्ष द्यायचं नसते, आपण काम करायचं असते. काम करणाऱ्या माणसाला ना वेळच असता कामा नये. मी माझ्या आयुष्यात स्वतःला एवढं व्यस्त करून घेतलो आहे की मला चांगलं म्हणणाऱ्यांच्याकडे पण मी लई लक्ष देत नाही, कारण मला अहंकार येण्याची शक्यता आहे. आणि मला वाईट म्हणणाऱ्यांच्याकडे मी लक्ष देत नाही, कारण मला त्रास होण्याची शक्यता आहे. आणि अहंकार करण्यासाठी मी साधू झालो नाही,
आणि त्रास करून घेण्यासाठी मी साधू झालो नाही. मी असाच आहे, माय लाईफ माय रूल्स. बस आपल्या जीवनात एक आपण चांगलं जगण्याचं, चांगलं करण्याचं एक आपण तत्व तयार करायचं. एक आपला मार्ग आपण असा तयार करायचा, बने बनाए रास्ते पर कोई भी चलता है, बने बनाए रास्ते पर कोई भी चलता है, जो खुद का रास्ता खुद बनाकर चलता है उसको इंसान कहते हैं. लक्षात ठेवायचं. आपला रस्ता आपण स्वतः तयार करायचा. तो रस्ता तयार करत असताना 100दा विचार करायचं, बरोबर करायला काय, योग्य करायला लागलो काय, तो रस्ता योग्य आहे काय, 100दा विचार करायचं. आणि 100दा विचार करून एकदा निर्णय घेतला, त्याच्यात जीव गेला तर चालेल, वेळ लागला तर चालेल, पण परत पाठ फिरवून मागं वळायचं नाही, कधीच वळायचं नाही. जीवनाच्या रस्त्यावर चालत असताना पाय घसरून पडणे म्हणजे पराभव नव्हे. पडल्यानंतर उठत असताना 50दा खाली पडणे म्हणजे पण पराभव नव्हे. पण पडल्यानंतर उठण्याची इच्छाच नसणे हा सगळ्यात मोठा पराभव असतो. ऐकायला कुंभोजच्या अक्कानो म्हणताना मी सांगतोय, आमच्या भाऊजीला घेऊन या. तुम्ही एकदा सांगताय आणि सोडून देताय. खरं भोकरे गल्लीतल्या बायकाला हुशार आहेत. आज पतसंस्थेतनं, बँकेतनं बोलून घेतलं नवऱ्याला. एकदा ह्या बाबाचं तोंडच बंद करतो, एकदा सारखं चिडवतोय. पतसंस्थेतनं बोलवून घेतले, आज शेतातनं बोलवून घेतले. मी पण म्हणतोय असं चॅलेंज स्वीकारणारीच लोक मला आवडतात, कारण मी स्वतः चॅलेंज स्वीकारतो. म्हणून माझी आणि कुंभोजची कुंडली जुळल्या. याचं कारणच आहे, सगळी एकसारखीच आहेत. आपण आपले प्रयत्न कधी सोडायचं नाही. तुम्ही तुमच्या नवऱ्याला, मुलाला, पुरुषांना, भावाला सवळणेच म्हणा लागलाय. चांगलं करायलाय का वाईट करायला लागलाय? ऐकू येईना. पुण्य मिळवा लागलाय का पाप करायला लागलाय? एवढा तुम्हाला विश्वास आहे? 50दा सांगा. मनाची नाही जनाची तर एकदा तर लाज वाटून ती 51 वेळा येणारच. येणार म्हणजे येणार. त्यांनाला पण इच्छा आहेत, त्यांनाला पण भावना आहेत. तुम्हाला धर्म करायला मोकळं सोडलेत याचा अर्थ त्यांच्याकडे धर्म आहे म्हणूनच तुम्हाला सोडलेत. नाहीतर एकेकांना घरात बसून टी व्ही बघत बसायचं, खरं महाराजांच्या आहारला जायचं नाही म्हणून वनवासात ठेवणारी सुद्धा एक एक नवरा आहेत. तुमच्या गावात नव्हं, दुसऱ्या गावात आहेत. पण ती तुम्हाला पाठवा लागलेत की नाही? तुम्हाला कधी अडवलेत? म्हणजे त्यांच्यात धर्म आहेच, पण भीती आहे. आणि ती भीती तुमच्यामुळं आहे. ती भीती कुणामुळे आहे? तुमच्यामुळं, बायकांच्यामुळं, दुनिया बायकांच्यामुळं. आत्ता सांगितली धीर ठेवा म्हणून, लगेच प्रश्न विचारून मोकळं. सांगतो की प्रश्न विचारले म्हणजे उत्तर पण देणारच आहे की. आत्ता सांगून 2 मिनटं तर झालं. जरा धैर्य ठेवा, पेशन्स ठेवा, सगळं सांगतो मी, काळजी करू नका. आणि आमच्या अभि भोकरेनं पण आज स्वीकारला दे की खरंच महाराज यांच्यामुळं आम्ही येत नाही. अजून चौक्यात अजून हात याला, शुद्धी सांग, शुद्धी सांग, शुद्धी सांग, अजून शुद्धी सांगायला हात दो, हात दो, हात दो. अरे जरा थांबा की, जरा थांबा. तुमच्यासारख्या शान्या बायकांना ती करून आणल्यात म्हणजे ती शानीच आहेत. तुम्ही गावापुढं तुमची नवरी एवढी खुळे आहेत असं सिद्ध कशाला करायला लागलाय? जरा धीर ठेवा, घालू देत. पहिल्यांदा घालायला जरा चमचा चिटकू दे, जरा काय होऊ दे, शुद्धीतले एक शब्द राहू दे, करू दे. मी प्रामाणिकपणे सांगतो, जिन धर्माचं वचन आहे, महिला स्वभावानं मायाचारी असतात आणि पुरुष स्वभावानं मान कसेही असतात. पुरुषांच्या स्वाभिमानाला धक्का लागला की ती सगळ्या गोष्टी सोडायला तयार होतात आणि स्वाभिमानासाठी सगळ्या गोष्टी करायला तयार होतात. तुम्ही त्या महिलांच्यात, बारक्या मुलांच्यात, सगळ्या बाहेरगावच्या लोकांच्यात, त्यांना काही येतच नाही, त्यांना कळत नाही, त्यांना माहीत नाही, असं जर जाणीव करून द्यायला लागला ना तर ती परत यायचं बंद करतात. तुम्ही त्यांना चुकलं तरी म्हणा, बरोबर आहे,
किती छान आहार दिला बघा तुम्ही आज. असं रोज द्यायला लागला, आठवड्यातनं एकदा द्यायला लागला की माझं पण कल्याण आणि तुमचं पण कल्याण होणार आहे. तुम्ही त्यांनी 10% मार्क पडू देत, त्या 10%कडे तुम्ही बघा. 90% कमी पडल्यात त्याच्याकडे बघू नका. आम्ही या नवीन लोकांना तुम्ही कमी किती आहे दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं तुझा महाराज, तुझा धर्म, तुझी बस्ती, तुझा चौका, तुमचं तुम्ही बघा जावा, काय पाहिजे तेवढं सांगा म्हणतात. वास्तविक असंच आहे. म्हणून आपला रस्ता आपण एकदा निवडायचा. ते निवडत असताना 100 वेळा आपण त्याचा अभ्यास पक्का करायचा. आणि एकदा अभ्यास आपण पक्का करून तो रस्ता निवडला, काय पाहिजे ते होऊ दे, जग इकडचं तिकडं होऊ दे, आपण सोडाय. तुम्ही जेवढ्या वेळेला तुमच्या घरातल्या पुरुषांना निवेदन करायला लागलाय सवळं नेसायचं, ते नेसू देत नाही तर राहू देत, ते येऊ देत नाही तर राहू देत, तेवढ्या वेळेला तुम्हाला पुण्य लागले. लक्षात ठेवा. एका व्यक्तीच्या आत्म्यावर तुम्ही वात्सल्य गुणाचा प्रभाव केला, प्रयत्न केला, त्याची दुर्गती वाचवण्याचा प्रयत्न केला, त्याला धर्मात आणण्याचा प्रयत्न केला, स्थितीकरण, त्याचं कल्याण उदयी भावना केला, वात्सल्यंग. 4 पुरुष सवळं नेसले, लोक म्हणतील अरे ह्यो सुद्धा सवळं नेसून आहार दिला, काय यांच्या धर्मात ताकद आहे, प्रभावनांग. हे करत असताना तुम्हाला कुठलीही अपेक्षा नाहीत, निकांक्षित अंग. माझा नवरा सवळं नेसून महाराजांच्या जवळ गेला, धर्म केला तर त्याचंही चांगलं होणार आहे, माझंही चांगलं होणार आहे, ह्याच्या शंका आहे. निशंकित अंग. पूर्वी झालेल्या चुकांना झाकून नवीन मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला, उपगुण अंग. कसला जरी असला तर तो माझाच नवरा आहे, भवरा आहे, जरा सुद्धा जुगुप्सा भाव नाही, निर्वी चिकित्सा, उपगुण, 8 अंगाचं पालन एका गोष्टीत होतं. लक्षात ठेवा. प्रयत्न करा तुम्ही. प्रयत्न केल्यावर दगडाला सुद्धा काय होते, चीर पडते. तुमच्या नवऱ्याला पडणार नाही, नक्की पडेल. तुमच्या मुलांना पडणार नाही, नक्की पडेल. म्हणून मी कधी धीर सोडत नाही. कितीही त्रास होऊ दे, कोण कितीही बोलू देत, काहीही बोलू देत, लोक स्वतःचा स्वार्थ कसा निवडतील याची गॅरंटी नाही. तुमच्या गावची ज्यावेळी पार्श्वनाथ मंदिराची पूजा होती ना, त्या पार्श्वनाथ मंदिराच्या पूजेच्या वेळेलाच आणखी एका गावात पूजा होती, ती कॅन्सल झाली. त्या गावातल्या लोकांच्या चुकामुळे कॅन्सल झाली. पण त्यांनी त्यांचं कारण सांगितले नाही. त्यांनी पूजा का कॅन्सल झाली, पुढं का ढकलली, तर सांगितलं कुंभोजमधल्या पार्श्वनाथ बस्तीच्या पूजेत चंद्रपूर सागर महाराजांनी त्या कमिटीकडं 5 लाख रुपये मागितले. आणि कमिटी देत नाही म्हटल्यावर मी रुसून बाहुबलीत गेलो म्हणा. खरं बाहुबलीला गेलतो, ही कोपकोंडाची कोण 3 इडियट्समधली एक काकू, मम्मीची मैत्रीण, सकाळी चौक्यात होती की, काय नाव, कोपकोंडा नव, ही थपगोंडा, शोभा काकू, पुष्पा काकू. त्या पुष्पा काकूच्या घरात, तिथं नवीन घरात आहारला जायचं होतं, म्हणून मी बाहुबलीला गेलो आणि त्या पुष्पा काकूंच्यात आहार करून आलो. तिथं त्या गावात चर्चा झाली, महाराज रुसून गेल्यात, 5 लाख दिले नाहीत म्हणून. आणि मग सगळी गावातली कमिटी गेली म्हण, आमची चूक झाली तुम्हाला बोलवून, आता 2 दिवसात पूजा आहे, तुम्ही विकल्प करू नका, 2.5 लाख रुपये आम्ही तुमच्या संस्थेला देतो या. मग महाराजांनी म्हटलं म्हणा 2.5 लाख दिला तर द्या, राहिलेल्या 2.5 लाखाबद्दल मला एक पदवी द्या. असं मी कॉम्प्रोमाइज केलो म्हणून, सेटलमेंट. आणि मग तुमच्या गावातल्या लोकांनी तयार झाले म्हणून मी आलो. अरे चंद्रपूर सागर महाराजांनी 5 लाख जाऊ दे, 5 रुपये जरी मागितलं असतं तरी कुंभोजवाली मला परत चातुर्मासला आणली नसती. मी चातुर्मासला इथं आलोय, 3 मंदिरे 1 गुण चातुर्मास करा लागलेत आणि माझ्या सगळ्या इच्छा कुंभोजमधली लोक आणि मुलं, माझी तरुण पिढी पूर्ण करा लागलेत. ह्याच माझा दाखला आहे मी किती प्रामाणिक आहे.
आणि माझ्यावरची भक्ती कुंभोजवाल्यांची किती प्रामाणिक आहे हाच माझा दाखला आहे. परत केलो त्यांची पूजा, सोडा त्याचा भाग वेगळा. मी मनात काय राग द्वेष ठेवत नाही. परवा एक पूजा झाली, तिथं म्हणा मला पहिला मला निवेदन करायला आलते म्हणं, आणि मी आल्यावर मी 50 लाख मागितलो म्हणं. आणि तसं केलो असतो तर मी असं स्वराज माजडामध्ये माझ्या दीदीनं बसवलो असतो काय, मर्सिडीज गाडीत बसवलो असतो माझ्या दीदीनं. असं प्रत्येक पूजेत जाऊन 50 लाख आणि 20 लाख आणि 30 लाख मागितलो असतो. त्या पण गाडीचा गेअर चांगला पडत नाही, तरीसुद्धा मी त्याच्यातनंच फिरवा लागलो. अजून 50 लाख मागितलो म्हणा, आणि मला 50 लाख द्यायची त्यांची तयारी नव्हती, म्हणून त्यांनी आमच्या दुसऱ्या धर्मबंधूंना घेऊन ती पूजा केली म्हणून. असं माझ्याबद्दल पण लई जण बोलतात, पण मी महावीर दादा लक्ष देत नाही कोणाबद्दल. काय लक्ष द्यायचं आहे? आई जाणे बाप मन जाणे पाप. ह्या मुलाचा बाप खरा कोण आहे ती जन्म देणाऱ्या त्या स्त्रीलाच माहिती आहे. ती नाव नवऱ्याचं लावली असेल, पण खरोखर माझ्या नवऱ्यापासूनच उत्पन्न झाले काय माझ्या कुठल्या चुकीमुळं दुसऱ्या पुरुषाचं हे बाळ आहे हे कोणाला माहिती आहे? त्या स्त्रीलाच माहिती आहे. आई जाणे बाप मन जाणे पाप. मी पैसे मागितलोय का मागितलो नाही, त्या गावाला त्रास दिलोय का दिलो नाही, हे सगळं कुणाला माहिती आहे? माझ्या अंतरंगाला माहिती आहे ना. तसं परवाच्या कार्यक्रमात कोण राजकारण केलंय काय केलं नाही आपल्या आपल्या मनाला माहिती आहे. काय विचार करायचं काम आहे? जग हे असंच आहे ते मी सांगायला लागलो तुम्हाला. एक फार मोठा माणूस होता परदेशातला, त्याला कुत्रं पाळायची फार सवय होती, आणि त्याने एक कुत्रं पाळला. त्या कुत्र्याकडे एवढी चांगली गुण होती. एक चांगला गुण त्याच्यात काय होता, पाण्यावर तो चालत होता. पाण्यावर पळायचाच, पुढतच नव्हता, पळायचा. मग एकदा आपल्या सगळ्या मित्रांना बोलवला आपल्या कुत्र्याचं कौतुक करायला, जगाला कळावं म्हणून तो बोलवला. आणि बोलवल्यानंतर ते कुत्र्याचं प्रात्यक्षिक दाखवला. सगळं दाखवल्यावर सगळेजण त्या कुत्र्याचं कौतुक करून गेले. एकटा मित्र होता, त्याचा चेहऱ्यावर काय आनंद नव्हतं. तो म्हटला का रे काय आलं? काय म्हटलं आणून कुत्रं अंडायचं का, त्याला पवायला कुठे येते म्हटलं, त्याला पाण्यात पवायलाच येत नाही. तुम्ही कितीही चांगलं काम करा, हे जग असंच आहे. त्यामुळं आपलं कर्तव्य एवढं प्रामाणिकपणे करायचं, आपण लक्ष द्यायचं नाही. काम करत असताना, सामाजिक धार्मिक काम करत असताना जो दुसऱ्यांच्याकडे लक्ष देतो तो कधीच काही करू शकत नाही. मी असं सगळ्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं असतो का नाही, एवढं मोठं चिकित्सालय सोडा, डॉक्टरला बसायला एक केबिन पण तयार करू शकलो नसतो. एवढं मोठं अकॅडमी सोडा, मी केलो नाही, ते समाजानं केलं आहे, पण मार्गदर्शन तर मी केलो. ते अकॅडमी नव्हं, एक वॉचमनची केबिन पण मी तयार करू शकलो नसतो. कारण सगळ्यात जास्त राग मला आहे असं लोक म्हणतात, पण मी माझ्या शास्त्रापुढं बसून सांगतो, राग जरी असला तर तो सत्यासाठी आहे, अन्यायाच्या विरुद्ध आहे, धर्मासाठी आहे. माझ्यासाठी कोण बोललं तर माझ्या एवढं पेशन्सच कोणाकडे नाहीत, म्हणून मी आज इथंपर्यंत आलो. म्हणून फार लक्ष द्यायचं नाही. तो उद्योगपती त्या मुलाला घेतला, कुठल्या कचरा कुंडीत पडलेल्या गोंडस मुलाला घेतला. मी कुठं जरी गेलो तरी परत जागेवरच येतो, काळजी करू नका. तुम्ही काही जण विसरला होता, काही जण म्हटले महाराज आता एकात एक सोताड गोटाड करत बसल्यात. काही नाही, मी तिडच घालतोय पण आणि सोडवतोय पण, दोन्ही कला माझ्याकडे आहेत. तुम्ही काय काळजी करू नका. गाठ्या मारायला पण मला येत्यात, लग्नाच्या नवं हां मैत्रीच्या, आणि गाठ्या सोडायला पण मला येत्यात शत्रुत्वाच्या. मी गाठी मारतो त्या मैत्रीच्या मारतो, आणि गाठी सोडवतो त्या शत्रुत्वाच्या सोडवतो. कारण मी 2 गुरूंचा शिष्य आहे. आचार्य विद्यासागर महाराजांनी मैत्रीची गाठ कशी मारायची शिकवली, आणि आचार्य सन्मती सागरांनी शत्रुत्वाची गाठ कशी सोडायची शिकवली. 2 गुरूंच्या सान्निध्यात मी शिकलोय. त्यामुळं गाठ मारायला पण येते आणि गाठ सोडवायला पण येते. त्या गोंडस मुलाला त्यांनी घेतलं,
बघितले, आजूबाजूला सगळ्यांना विचारलं, ते कोणच स्वीकारायला आणि कुणाचं माहीत आहे, कुणाचं आहे कुणाला माहीत नाही. त्या माणसानं त्या गोंडस बाळाला घेऊन गेलं. त्याच्या घरात एक स्वतःचा मुलगा होता. त्या दोघांचं पालन पोषण त्यानं केला, स्वतःच्याही मुलाचं केला आणि इतरांचंही, त्या दुसऱ्या मुलाचंही केला. आता त्याच्या मनात भाव होते की आपल्या स्वतःच्या मुलाला राजकारणात मोठं करायचं आणि समाजसेवा करायला लावायची आणि दुसऱ्याच्या त्या गावलेल्या पोरग्याला एवढं चांगलं शिकवायचं की त्याला उद्योगात प्रावीण्य मिळवून द्यायचं. पण झालं उडतं. मोठं झाल्यानंतर त्याचा जो मुलगा होता तो उद्योगातच मोठा झाला आणि तो मुलगा होता तो राजकारणात मोठा झाला. दोघांचंही चांगलं झालं. हे ज्यावेळी मी एखाद्या प्रवचनात एकदा मी सांगितलो, आमच्या तरुण पिढीची मानसिकता मी सांगायला लागलो, आमच्या समाजातल्या लोकांची मानसिकता मी सांगायला लागलो. जसं परवा देशमुख साहेबांनी सांगितलं दारूच्या उदाहरणाचं उदाहरण देताना, लोकांना पॉझिटिव्ह चांगलं विचार करण्याची क्षमता नाही. हे मी एकदा प्रवचन सांगितलं, सगळं झालं आणि ज्यावेळी खोलीत संध्याकाळी वयावृत्ती करत असताना चर्चा चालू झाली त्यावेळी एकट्या टिंगलखोर कायमच त्याला चांगलं काही दिसतच नव्हतं. त्या मुलानं चेष्टा करत करत म्हटला, कुठल्या तर राजकारणी बापाचंच ते पोरगा असणार आहे, त्याला काय म्हणतात अनैतिक संबंधातून जन्मलेलं पोरगा असणार आहे, त्याच्या DNA राजकारणाचं होतं म्हणताना तो राजकारणात गेला. ही असल्या प्रवृत्तीची, विचाराची प्रवृत्ती आज समाजाची आमच्या तुमच्या लोकांची झाली. त्यामुळं समोरच्याचं चांगलं काय तुम्हाला आम्हाला दिसणार नाही, चुकीचं तेवढं दिसेल. आणि हे सोडण्यासाठी हा धर्म आहे, लक्षात ठेवा. म्हणून चारित्र्याशिवाय आत्म्याची शुद्धी कधी होत नाही. आणि तुम्ही श्रावक अवस्थेत चारित्र्य जे पालन करायला लागले ना, ते फक्त जैनत्वाचं सामान्य लक्षण आहे. खऱ्या चारित्र्याची चर्चा ही 6व्या गुणस्थानापासून पुढे होते. 5व्या गुणस्थानातल्या प्रतिमाधारी लोकांना सुद्धा देश चारित्र्य आहे म्हणून सांगितलं. देश संयम म्हणजे एक देश, थोड्या प्रमाणात चारित्र्य आहे म्हणून सांगितलं. म्हणून संयमाची 24 स्थानामध्ये व्याख्या करताना असंयम, देश संयम, म्हणजे असंयम, संयमासंयम, परत ती छेदोपस्थापना, सामायिक, परिहार विशुद्धी, यथाख्यात आणि सूक्ष्म संप्रदाय यथाख्यात, असे ते 7 भाग केले, 7 भाग. परंतु केवळ चारित्र्याची ज्यावेळी चर्चा होते त्यावेळी छेदोपस्थापना, परत ते परिहार विशुद्धी, सूक्ष्म संप्रदाय, यथाख्यात चारित्र्य आणि सामायिक, यथाख्यात आणि सूक्ष्म परिहार विशुद्धी, सूक्ष्म संप्रदाय आणि यथाख्यात, या 5 चारित्र्याची व्याख्या सांगितली. म्हणून वास्तविक चारित्र्य 6व्या गुणस्थानापासून आहे. म्हणजे जोपर्यंत आम्ही मुनी महाराज होणार नाही, भावलिंग सहित द्रव्यलिंगी मुनी महाराज होणार नाही, द्रव्य आणि भाव दोन्हीचं व्यवस्थित आचरण पालन करणार नाही, धीर धैर्यपूर्वक, वीर शौर्यपूर्वक सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याचं पालन करणार नाही, तोपर्यंत आमचा आत्मा कधीही शुद्ध आणि पवित्र होणार नाही. म्हणून सम्यक दर्शन ही फक्त दिशा आहे आणि पहिलं पाऊल प्रतिमा आहे आणि चालणं हे 6व्या गुणस्थानापासून आहे. आम्ही पहिल्या नुसतं तिकडं बघितलोय आणि आम्ही विश्व जिंकल्यागत वागायला लागलोय. सम्यक दर्शन झालं, सम्यक दर्शन झालं, सम्यक दर्शन झालं नाही, लक्षात. त्यामुळे मी हे जे उदाहरण तुम्हाला दिलो ते बंडूबाईंना आणि तुमच्यासाठी दिलो की आम्ही केलो तर होणार आहे असं काहीही नाही. त्या कचरा कुंडीतल्या पोरग्याचं, कुणाचं मुलगा, कोण काय,
तो एक मोठा राजकारणी बनू शकतो आणि त्या देशाचा राष्ट्राध्यक्ष बनतो. त्याला कोणती जाई होती? त्याला कोण त्याचं बाप होतं? मग कुणासाठी आम्ही किती राबा लागलोय आणि कुणासाठी किती आमच्या हातात काय काय. अष्ट्याचा आमचा औट्यांच्यातला दादा आनंदमती काकूंचा मुलगा, निर्व्यसनी, धार्मिक. आम्ही कधी चौका असेल आमचा त्यावेळी सोवळं नेसणार, आम्ही काय सांगाल तसं धर्मासाठी सगळ्यासाठी दान देणार, आईची सेवा करतात, सगळं चांगलं आहे. व्यायामला म्हणून जिमला गेल्यात, 45 वर्ष 46 वर्ष वय. व्यायामला म्हणून जिमला गेल्यात, तिथंच अटॅक आला आणि 5-6 दिवशी पूर्वी गेले. लक्षात ठेवा. कुणाची गॅरंटी आहे? अजितदादा पवार 1-2 मिनटं तर अगोदर त्यांना जाणीव होती आम्ही मरणार आहे? नाही. एवढं हजारो उदाहरण तुमच्या आमच्या डोळ्यापुढं रोज आहेत. तरी सुद्धा अजून आम्हाला 100 वर्ष जगण्याचं बहुतेक यमानं तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून दिल्यागत अगदी छाती फुगून आम्ही वागतोय जगात की मला काय होणारच नाही आणि मीच सगळ्यांचा करताय. नाही. कुठं तर वास्तविक सत्य आम्हाला स्वीकारलं पाहिजे आणि पुढल्या मिनिटात माझं मरण होणार आहे असं समजून सगळ्यांच्या बद्दलचं शत्रुत्व, ईर्ष्या, मत्सर, द्वेष, तिरस्कार, घरातली भांडणं, गल्लीतली भांडणं, शेतातली भांडणं, समाजातली भांडणं, धर्मातली भांडणं सगळं विसरून जाऊन सगळ्यांना क्षमा करण्याचं धाडस ठेवून शौर्य दाखवून मी 1 मिनिटानंतर मरणारच आहे असं ज्याला वाटतंय ना, तो कधी कुणाबद्दल वैरत्व स्वीकारत नाही. आणि अशा चारित्र्याचं पालन करण्याची भावना तुम्ही केला तर श्रावक अवस्थेत पहिलं पाऊल तुमचं पुढं पडेल. नुसता मंदिरात आलो, तांदूळ ठेवलो, अष्टक केलो, अभिषेक केलो, पूजा केलो, हे तुम्हाला मार्ग दाखवणारी व्यवस्था आहे. तो म्हणजे मार्ग नव्हे. लक्षात ठेवा. मार्ग अजून वेगळा आहे. अनादिकाल से जग में स्वामीन जल से सुचिता को माना शुद्ध निजातम सम्यक रत्नत्रय निधी को नहीं पहचाना. हे म्हणत अरे जल चढवणं म्हणजे पूजा नव्हे, हे समजावून घेऊन जल चढवणं म्हणजे पूजा. की या निर्मळ पाण्यासारखा माझा आत्मा आहे आणि तो आत्मा माझा शुद्ध पवित्र करायचा असेल तर माझ्या आत्म्याच्या शुद्ध स्वभावाच्या शक्तीवर माझी श्रद्धा, माझी आस्था, माझी भक्ती, माझा विश्वास माझा दृढ असला पाहिजे असं समजत ती जल चढवणं म्हणजे ती पूजा सम्यक्त्व आहे. तर ती पूजा आहे. नाहीतर काय, सकाळी मला स्वाती नक्षत्राचं पाणी पाजवत होती, आभाळातनं धरून आणलं होतं. आभाळातनं धरून आणलं होतं म्हणजे अंतराळी धरलं होतं. स्वाती नक्षत्राचं पाणी हे पवित्र, आरोग्याला लाभदायक, सुखदायक, आनंददायक असतं. आणि त्या परत स्वाती नक्षत्राच्या पाण्यामध्ये जर एखादा सोन्याचा दागिना घातला आणि ती शिजवून म्हणजे उकळून ते करून ते स्वाती नक्षत्राचं पाणी सुवर्ण पाणी, सुवर्णाचं ते अर्क घातलेलं पाणी जर आपल्या लहान मुलांना पाजलं, साधू संतांना दिलं किंवा आपण स्वतः पेलो तर आपले आरोग्य चांगलं होतं. म्हणून सकाळी भोकऱ्यांची आऊ सारखं स्वाती नक्षत्राचं पाणी द्या, स्वाती नक्षत्राचं पाणी द्या. मी म्हटलं माझ्या मागं स्वाती हे नाव किती लागलंय, किती नाव ती माझ्या मागा लागले. 2 दिवस स्वाती तही चौक्यात आली नाही म्हणून मी निवांत पडत होतो. तर का आज स्वाती 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 नक्षत्र. अशा भावना आहेत सुकुमारदा महिलांच्यात, आमच्या माता भगिनींच्यात. म्हणून चंद्रपूर सागर एवढा घट्ट आहे, मजबूत आहे, एवढा चांगला आहे, एवढा आजारी असताना सुद्धा एवढे कार्यक्रम करतो आणि समाजात फिरतो. याचं कारण असं मातृत्वाचं प्रेम घालून लोक माझा आहार करतात. विकत मागितलं तर कोणाला मिळत नाही स्वाती नक्षत्राचं पाणी, आणि मिळालं तरी ते व्यापारीकरणाच्या रूपात मिळेल. पण एवढं प्रेमानं घालणारे कोण आहेत?
भक्तीनं घालणार कोण आहेत? एक घर सोडलं तरी एवढी 1000 लोक प्रेमाची भेटतात म्हणून सोडा म्हणा लागलोय. तर तुम्ही पांढरी केस काळी करून आणि देवानंद व्हायला लागलायचा. आम्ही तुम्हाला परमानंद करायचं बघतोय. तुम्ही आणि देवानंदच व्हायला लागलायचा. म्हणजे तुमच्यासारखं एक माणूस संघात आले की आमच्या संघाची व्यवस्था सांभाळायला मोकळा झाला हो. बिनपगारी फुल अधिकारी आम्हाला पण माणूस मिळेल की नाही? का साधू लोक एवढं मजबूत असतात? का साधू लोक एवढं म्हणजे धाडस करतात? का त्यांच्यात एवढं वीर असतंय, धैर्य का असतंय? तर त्याच्या मागे असा हजारो लोकांच्या पवित्र भावना असतात, लक्षात ठेवा. म्हणून चारित्र्याच्या पालनाशिवाय आत्मा कधीही शुद्ध होत नाही. जो ज्ञानी पुरुष वैराग्य से रहित है वह समस्त आगम को पढ़कर भी यदि चारित्र धारण न करे तो वह कर्म के बंधन से कभी शुद्ध नहीं हो सकता. म्हणून जे ज्ञानी पुरुष वैराग्यानं रहित असतात आणि समस्त आगमाला वाचून चारित्र्याला धारण करत नाहीत, ते कर्माचं बंधनाने युक्त होतात. त्यांना कर्म बांधलेलं असतं आणि ते कधी किती पुस्तक वाचले, किती ज्ञानी झाले तरी ते कधी शुद्ध होत नाहीत. म्हणून आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आपण सगळ्यांनी आपल्या आत्म्याला परमात्मा म्हणायचं असेल तर चारित्र्याला धारण केलं पाहिजे. धीर वीरपूर्वक आपण आपल्या चारित्र्याचं पालन केलं पाहिजे. आपलं धैर्य काय जरी झालं तरी सुटता कामा नये. आपल्यातलं क्षत्रियत्व कधीही कितीही संकट आलं तरी सुटता कामा नये. आणि म्हणून आपण सगळ्यांनी अशा पद्धतीचं आचरण करून जेवढं शक्य आहे तेवढं शत्रुता कमी करण्याचा प्रयत्न करूया. जेवढं शक्य आहे तेवढं व्यवहारातली मित्रता आणि निश्चयात आपल्या आत्म्याच्या स्वभाव आणि स्वरूपाची मित्रता प्राप्त करूया. बघा, तुमचं घर एक मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या घरातले पुरुष सगळे भगवान झाल्याशिवाय राहणार नाही. आज काय बापांचं नाव काय होतं सवळं नेसले ते? अण्णासाहेब भोकरे. बघा, त्यांना चालायला येत नाही, काही नाही. आऊ म्हणली, नाही महाराज तुमचं ऐकून आम्ही रथात बसलोय. अरे रथात बसलं म्हणून चौक्याचं काय संबंध आहे? ते येत नाहीत. मी म्हटलं मी घेतच नाही. पण ज्यावेळी ते काकांना कळलं की महाराज आहार घेणार माझ्या बायकोकडं, म्हणजे बायकोवर किती प्रेम आहे बघा, त्यांनी बायकोकडनं महाराजची आहार घ्यायला पाहिजेत म्हणून परत सवळं नेसले, आले, आहार दिले. मी म्हटलं होतं फक्त एक घास घालून बसू देत, एक घास नाही 3-4 घास दिले, पाणी दिले. म्हणजेच लोकांच्या मनात श्रद्धा आहे, आस्था आहे, भक्ती आहे, सगळं आहे. आपण फक्त त्यांना रस्ता करून देण्याची जबाबदारी ही तुमची आणि आमची आहे. आणि एकदा तो रस्ता करून दिला, एकदा त्यांच्या मनातली भीती मोडली, एकदा त्यांच्या मनामध्ये ह्याच्याबद्दल आदर म्हणजे आहाराबद्दलचं आस्था बसली की परत आपल्याला काहीही करायला लागत नाही. परत ती लोक सरळ आपलं. मी मौन होतो, मी काही बोललो नव्हतो. नुसता वैरणचा बिंडा घेऊन आलेल्या आबीकडे बघितलो, असं डोळं मोठं करून. गाडी लावतच म्हटलं 5 मिनिटात मी येतो आचारशी, मला माफ करा. मी त्याला मौन होतो, मी कसं बोलणार? मी खुणवलो सुद्धा नाही सवळं नेसून ये म्हणून. म्हणजे आज आपल्या गावात मुलांना आणि पुरुषांना नुसता महाराजजी बघितल्यानंतर महाराजांच्या डोळ्याची भाषा कळा लागल्या. कारण आयुष्यभर घरातली डोळ्याची भाषा समजल्या त्यांना. मग घरातल्यांची डोळ्याची भाषा समजते आणि महाराजांची डोळ्याची भाषा समजत नाही. आज 5 मिनिटात लगेच लोक नुसता बघितल्यानंतर बहुतेक महाराजांना वाटायला लागले मी सवळं नेसायला पाहिजे, निसून यायला लागले मुलं. ह्याच्यापेक्षा काय धर्म आहे सांगा? ह्याच्यापेक्षा काय प्रभाव न करायचे आहे? काय प्रत्येक अभिषेकचा सवाल 2 लाख आणि 4 लाख गेला म्हणजे ती धर्म प्रभाव नाही, ती पैशाची प्रभाव नाही. आपल्याला धनाची करायची नाही, आपल्याला धर्माची प्रभावना करायची. म्हणून
सगळ्यांनी जेवढं शक्य असेल जास्तीत जास्त आपण सगळ्यांनी मी धरून मना धरून क्षमा मैत्री आपुलकी प्रेम एकमेकांच्याबद्दल आस्था एकमेकांना सन्मान देण्याच्या भूमिकेत आपण सगळीजण जगूया. म्हणजे आपला व्यवहारही पवित्र होईल आणि निश्चयही पवित्र होईल आणि ते दोन्ही आपले पवित्र होऊ देत. ह्या मंगलमय भावनेनं सुखी रहे सब जीव जगत में कोई कभी न घबरावे वैर पाप अभिमान छोड़ जग नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा सबसे क्षमा.